नमस्कार मंडळी, पाहताय ना किती मऊसूत छान असे लाटून केलेले पराठे आहेत. कशाचे आहेत? अहो, दुधी भोपळ्याचे आहेत. एकदम हेल्दी, झटपट आणि चविष्ट अशी रेसिपी दुधी भोपळ्याचे पराठे. दुधी भोपळा म्हटलं की घरातील कुणी तोंड वाकडं करत असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वांना आवडेल घरातल्यांना. आणि याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणीही बनवणार आहोत. चला तर मग असा भन्नाट असा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठीही तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक मोठा दुधी घेतला होता. त्यातला अर्धा दुधी मी कट करून घेतलेला आहे. मला मुलीच्या डब्यासाठी बनवायचे होते, त्यामुळे अर्ध्या दुधीचे पुरेसे होते, म्हणून मी असा अर्धा दुधी घेतला. आतल्या बिया अशा कोवळ्या असतील तर नाही काढून घेतल्या तरी चालतील. जून असतील तर मात्र काढून घ्यायच्या, कारण पराठा कडवट होईल. आता हा दुधीची वरची साल काढून घेतल्यानंतर मोठ्या दाताच्या किसणीने असा दुधी किसून घ्यायचा. मोठ्या दाताच्या किसणीने दुधी किसून घेतल्यामुळे हा जास्त पाणी सोडत नाही आणि पीठ यामध्ये जास्त बसलं जात नाही. त्यामुळे मोठ्या दाताच्या किसणीनेच दुधी किसून घ्यायचा. आता वरून घालायचं गव्हाचं पीठ. लगभग 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ आहे. हे मी अंदाजाने घातलेलं आहे. तुम्ही इथं एवढ्या दुधीसाठी 3 वाट्या वापरू शकता. चला आता परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे. वरून सुके मसाले घालते. अर्धा टीस्पून हळद पावडर घातली. 1 टीस्पून लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही इथं घालू शकता वाटून. धनाजिरा पावडर घातली 1 टीस्पून. सगळ्यात शेवटी 1 चुटकीभर इतका गरम मसाला घातला. 1 चमचाभर कस्तुरी मेथी हातावरती घेतली आणि क्रश करून यामध्ये घालून घेतली. चाट मसाला घालणार आहे मी इथे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी आमचूर पावडर घातली तरीही चालेल. आता आमचूर पावडर ही नसेल तर अर्धा लिंबू घालायचा. खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागतं त्यानेही. 1.5 टीस्पून इतका चाट मसाला घातल्यानंतर यामध्ये घालणार आहे मुठभराची कोथिंबीर बारीक चिरून यासाठी घालायची, जेणेकरून पराठे त्या मोठी घातली तर व्यवस्थित लाटता येणार नाहीत, बारीक घातली तर ते व्यवस्थित लाटता येतील. 2 टीस्पून आवर्जून तूप घालायचं. यामुळे दिवसभरासाठी जरी पराठे राहिले तरीही अगदी मऊसूद राहतील. 1 छोटा तुकडा अद्रक असं किसून घालायचं. चिली फ्लेक्स आहेत, आवडीनुसार घातले तरी चालतील, नाही घातले तरीही चालतील, ऑप्शनल आहेत. अगोदर आता सगळं पीठ असं दुधीला चोळून घ्यायचं व्यवस्थित. दुधीच्या पाण्यामध्ये किती पीठ भिजलं जातं आहे हे पाहायचं आणि नंतरच पाणी घालायचं. जर पीठ भिजवताना घालतो तसं पाणी घातलं तर पीठ पातळ होईल आणि पराठे व्यवस्थित लाटता येणार नाहीत. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून असं पीठ भिजवून घ्यायचं, चपातीला मळतो ना तसं. आता पीठ भिजवून झाल्यानंतर लाटून घेऊयात पराठे. अगदी सोपे आहेत, काही अवघड नाही आहे. फक्त या पराठ्याला बाजूनी चिरा जातात गेल्या तरीही एक मोठी धारदार प्लेट घ्यायची आणि त्याने याला गोलाकार कट करून घ्यायचं. दुधी हा किसून घेतलेला असल्यामुळे पिठाला थोड्या चिरा जातात. कडेनीच फक्त चिरा जातात, मध्ये असे व्यवस्थित लाटले जातात. त्यामुळे असा गोळा पिठामध्ये चांगला घोळून घ्यायचा आणि लाटण्याने व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा. आपण चपाती लाटतो ना तसंच हा पराठा अगदी गोलाकार लाटून घ्यायचा. आता हाच पराठ्याला बाजूनी चिरा जातात, काळजी करायची गरज नाही आहे. एक प्लेट घ्यायची आणि त्याने हा पराठा कट करून घ्यायचा. अगदी गोलाकार असा पराठा भेटून जातो. आणि जर तुम्हाला गोलाकार शेपचा काहीच पडलेलं नसेल ना, तर असंच लाटून तव्यावरती दोन्ही बाजूनी भाजून अतिशय उत्कृष्ट असे चविष्ट पराठे खाऊ शकता तुम्हीही. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून असं गोलाकार कट करून घेतलेलं आहे. असे कट करून घेतले की टिफिनला द्यायलाही जरा छान वाटतात पराठे, म्हणून मी हे कट करून घेतलेत. अतिशय गोलाकार असा पराठा आपला रेडी झालेला आहे. आता पराठा लाटून झाल्यानंतर तवा ठेवलेला आहे मी. मीडियम आचेवरती तवा गरम करायचा आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी मुलीच्या डब्याला द्यायचे होते पराठे, म्हणून तेलावर तेल लावलेलं आहे. जर पटकन केल्यासारशी खायचे असतील ना तर तूप लावायचं दोन्ही बाजूनी, फार छान लागतात. मुलीला सकाळी पराठे केले तर ती दुपारी खाणार होती,
म्हणून मी तेल लावून दिले. तूप लावून दिलं तर त्याचा वास येतो आणि मुलं खात नाही. टिफिनला द्यायच्या पराठ्यांना मी तेलच लावते. असे हलके हलके डाग पाडत छान असे दोन्ही बाजूनी पराठे आपण भाजून घेऊयात. आता हा एक पराठा मी लाटून भाजून घेतलेला आहे. किती छान झालेला आहे ना, अगदी मस्त असा, खायलाही अप्रतिम आहे. चला आता चटणी बनवून घेऊयात. चटणीसाठी एक पॅन घेतला. पॅनमध्ये 2 टीस्पून इतकं तेल घातलं, फार जास्त नाही, आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे यामध्ये भाजून घेतले. एक मुठभऱ्याचे शेंगदाणे आहेत, जास्त नाही आहेत. ही चटणी या पराठ्यांबरोबर अप्रतिम चव लागते या चटणीची. त्यामुळे पोह्याला जसे कुरकुरी शेंगदाणे भाजून घेतो ना, तसे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजून घेतले की यामध्ये घालूयात एक मीडियम आकाराचा कांदा आणि 4 ते 5 ते 7 लसूण पाकळ्या. चव अतिशय उत्कृष्ट लागते या चटणीची. या पद्धतीने झटपट अशी एक चटणी करून पराठ्यासोबत एकदा खाऊन पहा. आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. थोडासा रंग बदलला की लगेचच आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. थोडासा इथे रंग बदललेला आहे. एक टोमॅटो घेतला आणि तो असा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे मी. टोमॅटो घातल्यानंतर कांद्याला, लसणाला आणि टोमॅटोला थोडंसं पाणी सुटलं जातं. त्यामुळे थोडंसं हलवून घ्यायचं. वरून घालायचं लाल तिखट. तुम्ही लाल मिरचीही घालू शकता, परंतु माझ्या मुली खाणार होत्या म्हणून मी मिरची घातलेली नाही आहे. थोडं कमी तिखट अशी चटणी मी बनवलेली आहे. लाल तिखट घालून घेतलं. लाल तिखट घातल्यानंतर मीठ घालायचं थोडंसं आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं. पाणी घालायचं थोडंसं आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवून हे मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं परतल्यानंतर टोमॅटोला ही चांगली क्रंचीनेस आल्यानंतर आपण पाणी घातलं. आता झाकण ठेवूया आणि चांगलं मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊयात या पद्धतीने. 1 मिनिटभरानंतर झाकण उघडून पाहूयात. झाकण उघडल्यानंतर पूर्णपणे याचं पाणी आटलेलं आहे. आता हे सगळं पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि थंड झालेलं सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं मिश्रण यामध्ये घालून घेतलं. असं पाणी घालून असं पाटून घेतलेलं आहे. चटणी आपली रेडी झाली. अतिशय स्वादिष्ट अशी आहे. तडका हवा असेल तर घालू शकता, नसेल हवा नाही घातला तरीही खूप छान लागते. चला तर मग अशी मस्त रसरशीत चटणीही रेडी झालेली आहे. पराठेही रेडी झालेले आहेत. सगळ्यांनी या नाश्ता करायला. अगदी रुचकर असा बेत आहे आज, पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा. चटणी रेडी झाल्यानंतर चला हिला एक तडका देऊयात. तडक्याने छान लागते चटणी. एक पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर वरून घालायची आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी छान मस्त अशी तडतडली ना, चटणीला रुचकर अशी टेस्ट येते. त्यामुळे मोहरी तडतडायला विसरायची नाही. आता वरून घालायचं कढीपत्ता आणि एक हिरव्या मिरचीचा तुकडा. तुम्हाला लाल मिरची हवी असेल तर ती घातली तरीही चालेल. चांगलं हेही चांगलं खरपूस या तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि ही चरचरीत फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची. कशी मस्त झालेली आहे फोडणी. वरून घालून घेऊयात. आवाज ऐकू शकता याचा तुम्ही. मस्त चरचरीत झालेली आहे फोडणी. आवाज ऐकलात ना, अगदी खमंग असा. चला आता चटणी रेडी झाली आहे. पराठेही एका प्लेटमध्ये काढून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे रेडी झालेले आहेत. डब्यासाठी मस्त ऑप्शन आहे हा. नक्की ट्राय करून पहा. मुलांना पौष्टिक आणि आवडतीलसुद्धा. माझ्या मुलींनाही फार आवडले. असे मस्त असे पराठे रेडी करून घेतलेले आहेत मी. सोबत चटणी आहे. एक पराठा हातामध्ये घेऊन दाखवते किती मऊसर झालेला आहे. एक बाईट चटणीबरोबर ही घेऊन दाखवणार आहे मी तुम्हाला. चमच्यामध्ये चटणी घेऊन दाखवते. किती सुरेख दाटसरपणा आला आहे शेंगदाण्यामुळे हिला. आणि प्रत्येक बाईटसोबत अगदी रुचकर आणि टेस्टी लागते ही चटणी. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि रेसिपी बनवली तर ती कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.